नमस्कार मित्रांनो, जो काही शेतकऱ्यांचा खरीप 2025चा 75% पीक विमा थकीत राहिला होता, त्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार आहे? आणि शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की नेमका दुसरा टप्पा का वितरण झाला नाही. संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केले असेल लाईक करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जे काही पीक विमा मंजूर आता कमीत कमी दुसरं सीझन सुरू झाले जानेवारी, म्हणजे की दुसरं सोयाबीन बी पेरलंय, कापूस बी लावलाय, समजेच पीक लावलेत, तरी पण पीक विमा अद्याप मिळाला नाही. शेतकरी मित्रांनो, ह्या जे काही 9 पीक विमा कंपन्या होत्या ज्याच्या आधारात शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता, त्या 9 पीक विमा कंपन्यांनी खूप मोठा घोटाळा केला होता. तो घोटाळा समोर आल्यानंतर शासनाने कंपन्यांना सांगण्यात आलं होतं की या जे काही शेतकऱ्यांचा निधी आहे त्यांच्या खात्यावर तुम्ही जमा करावा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. पण शेतकरी मित्रांनो, तो निधी जमा करण्यासाठी या कंपन्यांनी जो काही आपला डेटा घेतला होता, किती हेक्टर जमीन होती, किती नुकसान झालं, काय झालं, कोणत्या ट्रिगरमध्ये नुकसान झालं, काय झालं, हे समजून जात पडताळ केली नव्हती. त्यामुळे जे काही जात पडताळ म्हणजे की वैयक्तिक क्लेम आपण पाठवते की जेव्हा नुकसान झालं तेव्हा अधिकारी पाहायला नसले आले तरी पण तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पीक पाहणी करून किंवा पीक तक्रार करून तुमची तक्रार मांडू शकत होता. तक्रार आता ती वैयक्तिक क्लेम म्हणून जात पडताळ करणं चालू होती. ती जात पडताळ केल्यानंतर पहिला टप्पा कुठंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. त्यामध्ये परभणी असो, हिंगोली असो, नांदेड असो, छत्रपती संभाजीनगर असो, धाराशिव असो, अहिल्यानगर असो, अकोला असो, अमरावती असो, लातूर असो, बीड असो, असे संपूर्ण जिल्ह्यांना, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना हे पैसे काही पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले. पण 34 जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही आणि दुसरा टप्पा पण अद्याप आला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. पण शेतकरी मित्रांनो, आता जे काही पहिल्या टक्क्याची क्लेम कॅल्क्युलेशन केली त्यांनी, ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, काही शेतकरी म्हणतात मला 2000 मिळाले, काही म्हणतात 1000 मिळाला, काही जे काही मिळाले शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्यात खुश राहायचं आहे. कारण की सरकारकडून इतकीच अपेक्षा आहे आपल्याला की इतकेच पैसे ते पाठवू शकतात. कारण की त्या कंपन्या जे आहेत त्या सांगित आहेत की आम्हाला इतकीच माहिती मिळाली किंवा इतकेच क्षेत्राचं बाधित पात्र म्हणजे बाधित क्षेत्र मिळाले आणि त्याच्यात आम्ही निधी शेतकऱ्यांना पाठवलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, इतर शेतकऱ्यांचं काय तर आता क्लेम कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणत आहेत. आणि क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्याची निधी या जुलै महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये मिळतील असे सांगण्यात येत आहे किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये. पण शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी झाल्यानंतर जे काही शासनाने या पीक विमा कंपन्यांना निधी मोजावा लागत होता, म्हणजे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांचा निधी, हा निधी कंपन्या खुद पैसे स्वतःच्या पैशाने देत नाहीत, तर शासनाच्या पैशाने आपल्याला हा निधी देत आहेत किंवा पैसे देत आहेत. तर शासन जेव्हा दुसऱ्या टप्प्याचा निधी त्या कंपन्यांना देईल आणि ते कंपन्या जेव्हा तुमच्या खात्यावर पाठवतात, अशा प्रकारे ही प्रणाली चालणार आहे. कारण की जर कंपन्यापाशी जर हा निधी गेला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे कंपन्यांनी. कंपन्या माहीत आहे की शासनाने जेव्हा आमच्याकडे पैसे पाठवेल तेव्हाच तुम्हाला पाठवतो. अशामुळे हे पैसे अद्याप काय मिळाले नाही. येत्या जुलै महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये दुसरी हप्त्याचे पैसे हे तुम्हाला मिळतात पीक विम्याचे. ही माहिती होती, कशी वाटली कमेंट करा. आणि जे काही फेक यूट्यूबवर व्हिडिओ येत आहेत त्यांची माहिती ठीक आहे का पहा, तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट मूवी, तोपर्यंत धन्यवाद.